आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन स्टडी केलाय. आता आपल्याला स्टडी करायचंय युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कशाने दाखवतात? कॅपिटल जी. स्मॉल जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. ते पुढे स्टडी करायचंय. सो वी हॅव स्टडीड द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अँड वी गॉट दिस फॉर्म्युला. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण हा फॉर्म्युला मिळवलाय. F is equal to G m1 m2 upon r square. F म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, G म्हणजे हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, m1 म्हणजे मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट, m2 मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट and r is the distance between two object. r किंवा d काही पण म्हणू शकतो. So we have formula of F is equal to G m1 m2 upon r square. आता याच्यावरनं आपल्याला ह्या फॉर्म्युल्यावरनं आपल्याला G चा फॉर्म्युला बनवायचा आहे. म्हणजे हा G चा फॉर्म्युला बनवायचा असेल तर हा r स्क्वेअर इकडे डिवाइड आहे, इकडे मल्टिप्लाइड होईल आणि हा m1 m2 इथे न्यूमरेटरला आहे, ते इकडे डिनॉमिनेटरला जातील. मग G चा फॉर्म्युला काय झाला? G is equal to F r स्क्वेअर अपॉन m1 m2. G म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॉन्स्टंट आहे म्हणजे याची व्हॅल्यू फिक्स असणार आहे. And what is the formula of capital G? What is the formula of universal gravitational constant? F r square upon m1 m2 where G is gravitational constant. Okay? मग आता आपल्याला ह्या G चं युनिट काढायचं आहे. ही क्वांटिटी आहे. So every quantity has some unit. So there are two units, SI unit and CGS unit. SI unit is called as the MKS unit and here we have CGS unit. So we have only SI unit. आपल्याला SI unit आहे. मग युनिट काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे. काय फॉर्म्युला? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा G is equal to F r square upon m1 m2. If we know the formula, we can easily calculate the unit. आता आपल्याला युनिट, यांचे युनिट माहित पाहिजे. F म्हणजे फोर्स. फोर्स आपण कशामध्ये मेजर करतो? न्यूटन. इथे F आहे म्हणून फोर्सचं युनिट लिहिलं न्यूटन. r स्क्वेअर, r म्हणजे डिस्टन्स. डिस्टन्स आपण कशामध्ये मेजर करतो? मीटर. म्हणून r स्क्वेअरचे इथे काय लिहिलं? मीटर स्क्वेअर. आणि इथं मास इंटू मास. हे मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट, मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट म्हणजे मास तर स्क्वेअरच आहे. मग मास आपण कशामध्ये मेजर करतो? किलोग्रॅम. म्हणून इथं दोन वेळा मास आहे म्हणून इथं काय झालं? किलोग्रॅम स्क्वेअर. किंवा त्याला लिहितात कसं? न्यूटन मीटर स्क्वेअर. हा इंडेक्स +2 आहे. हा जर वर घ्यायचा असेल तर तो काय होणार? -2. So what is the unit of G? SI unit or MKS unit of gravitational constant is Newton meter square kg raised to -2. कॅपिटल स्मॉल बघा. कॅपिटल स्मॉल सुद्धा व्यवस्थित लिहिलं पाहिजे युनिट लिहिताना. So what is the unit of universal gravitational constant? Newton meter square kg raised to -2. हे कोणतं युनिट झालं? SI. प्रत्येक गोष्टीला एक SI युनिट असतं, एक CGS. जसं लेंथला आपण मीटर मध्ये मोजतो SI मध्ये आणि CGS मध्ये मोजतो सेंटीमीटर मध्ये. मासला आपण मोजतो SI युनिट इज किलोग्रॅम, CGS युनिट इज ग्रॅम. मग आता आपल्याला ह्या G चं CGS युनिट बघायचं जे आपल्याला बुक मध्ये नाहीये, बट वी शुड नो दिस. मग फोर्स जसा SI युनिट मध्ये न्यूटन मध्ये मोजतात, सिमिलरली फोर्स इन CGS युनिट, फोर्स इज मेजर्ड इन डाइन. म्हणजे डाइन इज दी CGS unit of force. Then here instead here for the distance इथे मीटर स्क्वेअर लिहिले तर मीटर स्क्वेअरच्या जागी काय येईल? सेंटीमीटर स्क्वेअर. आणि इथे आपण लिहिले किलोग्रॅम. किलोग्रॅम हे SI युनिट आहे मासचं. तर मग CGS युनिट काय? ग्रॅम. सो व्हॉट इज द CGS युनिट? डाइन फॉर द फोर्स, सेंटीमीटर स्क्वेअर फॉर द डिस्टन्स, ग्रॅम रेज टू -2 फॉर द मास. सो युनिट ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज न्यूटन मीटर स्क्वेअर kg रेज टू -2. Or CGS unit is dyne centimeter square gram raised to -2. And as it is constant means its value is fixed throughout the universe. म्हणून ते याला युनिव्हर्सल कॉन्स्टंट म्हटले. म्हणजे पूर्ण युनिवर्स मध्ये या G ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. And what is that value? See, value of G म्हणजे G ची व्हॅल्यू जर तुम्हाला सांगायची असेल तर कशी सांगणार? बघा, what is the value? व्हॅल्यू सांगताना युनिट पण सांगायचं. So value of G is 6.67 into 10 raised to -11 आणि पुढे युनिट सांगायचे. न्यूटन मीटर स्क्वेअर kg raised to -2. व्हॅल्यू ऑफ G is 6.67 into 10 raised to -11. ही व्हॅल्यू आहे, पण व्हॅल्यूला पुढे युनिट पाहिजे. न्यूटन मीटर स्क्वेअर kg raised to -2. 1 किंवा 2 मार्काला हा क्वेश्चन विचारतो. Now see here we have the formula of the gravitational force. F is equal to G m1 m2 upon r square. मग आता आपल्याला बघायचं आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशावर डिपेंड आहे. सो वी स्टडीड द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिपेंड्स ऑन मास अँड रेडियस.
हे जी तर कॉन्स्टंट आहे, हा एफ ह्या फॅक्टरवर अवलंबून आहे, पण जी तर कॉन्स्टंट आहे. जी कॉन्स्टंट आहे म्हणजे फोर्स, वी हॅव टू टेक दॅट फोर्स डिपेंड्स ऑन द मास अँड फोर्स डिपेंड्स अपॉन द रेडियस स्क्वेअर. आता एफ डिपेंड्स अपॉन मास, पण मास दोन वेळा आहे. सपोज वी डबल द मास ऑफ द वन ऑब्जेक्ट, एका ऑब्जेक्टचा मास डबल केलं तर त्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा डबल होणार. आणि जर तुम्ही दोन्ही ऑब्जेक्टचा मास डबल केलं, पहिला एक ऑब्जेक्ट आहे दुसरा एक ऑब्जेक्ट आहे, मास ऑफ बोथ ऑब्जेक्ट इज डबल, देन फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिकम 4 टाइम्स. लक्षात घ्या, फोर्स इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू मास. जर मास तुम्ही डबल केलं तर फोर्स पण डबल होणार एक ऑब्जेक्टचं, पण जर तुम्ही दोन्ही ऑब्जेक्टचं मास डबल केलं तर फोर्स किती पटीने वाढणार आहे? 4 टाइमनी, 4 टाइम्स. So here see, mass of one object is double, force is also get doubled. But if the mass of both object is doubled, then force increases 4 times because force and mass both are directly proportional. एक गोष्ट वाढली तर दुसरी पण वाढते, त्यालाच आपण काय म्हणतो? डायरेक्टली प्रोपोर्शनल. So we know gravitational force depend on mass and distance. दोन ऑब्जेक्टचा मास, दोन ऑब्जेक्ट मधले डिस्टन्स. आता आपण पहिलं बघितलं मास, आता आपल्याला बघायचं आहे डिस्टन्स. So gravitational force is inversely proportional to the distance square. Inversely proportional आहे म्हणजे डिस्टन्स वाढलं तर फोर्स कमी होणार आहे. So gravitational force between two objects is inversely proportional to distance square. नुसतं पण डिस्टन्स नाही, तर डिस्टन्सचा स्क्वेअर आहे. So if the distance between two object is doubled, दोन ऑब्जेक्ट आहे, दोन ऑब्जेक्ट मधलं जे डिस्टन्स आहे ते जर तुम्ही डबल केलं, पहिले जे डिस्टन्स आहे त्याच्यापेक्षा आताचं डिस्टन्स डबल केलं तर त्यांच्यातला फोर्स कमी होणार आहे. पण फोर्स कसा कमी होणार आहे? स्क्वेअरने कमी होणार आहे. सो फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट बिकम 1/4. इनवर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणजे 1 अपॉन येणार, आणि डिस्टन्स डबल केले म्हणजे पण डिस्टन्सचा स्क्वेअर घ्यायचा असतो आपल्याला, म्हणून 2 चा स्क्वेअर काय घेणार आपण? 4. म्हणून दोन ऑब्जेक्ट मधला डिस्टन्स जर डबल केलं तर त्यांच्यातला फोर्स कितीने कमी होणार आहे? 1/4 टाइम्स. Because this gravitational force is inversely proportional to the distance square. Inversely proportional आहे म्हणून इथे आपल्याला 1 अपॉन घ्यावं लागेल, आणि स्क्वेअर आहे मग 2 चा स्क्वेअर 4. तसंच इफ द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इज ट्रिपल, दोन ऑब्जेक्ट मधले डिस्टन्स तुम्ही 3 पटीने वाढवले तर मग त्यांच्यातला फोर्स किती पटीने कमी होईल? 1/9 टाइम्स. सो डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इज ट्रिपल्ड, then the force become 1/9 times as the earlier condition. So the gravitational force depends on the mass where it is directly proportional, and gravitational force is inversely proportional to the distance square. आता आपल्याला एक स्मॉल कन्सेप्ट आहे अर्थच ग्रॅव्हिटेशन फोर्स. वी आर ऑन दी अर्थ अँड वी आर बाइंड टू दी अर्थ ड्यू टू दी अर्थच ग्रॅव्हिटेशन फोर्स. आपण अर्थवर का आहे? बिकॉज अर्थ इज अप्लाइंग ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन आवर बॉडी. Everything which is present on the earth, it is acted upon by the earth's gravitational force. पृथ्वीवर जे काही आहे त्या सगळ्या गोष्टींवर अर्थ काय लावते? स्वतःचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. and effect is seen because if we compare the mass of our body and mass of earth's body, earth is having huge mass. earthचं मास खूप ह्यूज आहे म्हणून आपण अर्थला काय बाइंड आहे, आपण अर्थवर राहतोय. वी आर अटॅच टू द अर्थ ड्यू टू द अर्थच ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग आपल्याला एक सिंपल एक्झाम्पल आहे. इफ स्टोन इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड, आपण एक दगड घेतला आणि वरती फेकला, then what will happen? earth attract that stone because of gravitational force. वरती फेकलेला दगड परत खाली येईल का? because of the gravitational force applied by the earth. and due to that what happen? the object which is thrown vertically upward start to fall down vertically downward. जी वस्तू आपण वरती फेकलेली आहे अर्थ त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावणार and that object will start falling downward. Okay, so when stone is thrown vertically upward, its velocity decreases. एक दगड तुम्ही वरती फेकलाय, what will happen? its velocity जर आपण त्याची कंपेअर केली, when the stone is thrown vertically upward, its velocity decreases. जसं जसं वर जाईल तशी तशी त्याची velocity कमी होत जाईल. At a certain point what will happen? at a certain height what will happen? the velocity becomes 0. एका हाईटला स्टोन गेल्यानंतर त्याची velocity 0 होईल. when velocity becomes 0, then that stone starts falling downward. वरती गेलेला दगड त्याची velocity 0 होईल आणि नंतर तो खाली पडायला लागेल. and when that stone is coming down, its velocity increases. so when stone is thrown vertically upward, its velocity decreases. at certain height its velocity becomes 0. when velocity becomes 0, it starts falling vertically downward.
and while coming down its velocity increases. And why the object which is thrown upward comes down? Because Earth's gravitational force. Now we have to study gravitational acceleration denoted by small g. Capital G म्हणजे gravitational constant, small g म्हणजे gravitational acceleration. या दोन्हीचा डिफरन्स पण आहे आपल्याला. So before that you should know acceleration. You have studied it in 9th standard. Acceleration म्हणजे काय? त्याला आपण मराठीत त्वरण असं म्हणतो. So acceleration means when the velocity of an object increases or decreases with respect to the time, then it is called as the acceleration. एखाद्या वस्तूची velocity वाढते कमी होते, that is called as the acceleration. तुम्हाला a is equal to v minus u upon t हा फॉर्म्युला होता 9th standard ला. So but you should know that what is acceleration, that when the velocity of an object increases or decreases, then new quantity is produced, that is the acceleration. म्हणजे कारची velocity तुम्ही वाढवली किंवा कारची velocity तुम्ही कमी केली तर काय प्रोड्यूस होतं? acceleration. Okay, so when we apply the force on any object, there is a change in velocity. तुम्हाला ऑब्जेक्टची velocity वाढवायची किंवा कमी करायची असेल तर त्याला काय लावावा लागतो? आधी force. So when the force is applied on any object, there is a change in velocity. Velocity वाढवायची असेल कमी करायची असेल, you will apply the force. So this change in velocity is nothing but the acceleration, rate of change of velocity. As there is a change in velocity with respect to the time. Time पण consider करायचं आहे. Rate of change of velocity or change in velocity with respect to time. That is the acceleration. आता इथं acceleration आपण एखादा दगड वरती फेकलाय आणि तो खाली येतो. मग ह्या ऑब्जेक्टवर फोर्स कोण लावते? तर अर्थ लावती. मग अर्थमुळे जर एखाद्या वस्तूची वेलॉसिटी इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असेल तर त्या ॲक्सिलरेशनला आपण काय म्हणणार आहे? ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. When the earth apply the force on the object and due to that gravitational force velocity of an object increases or decreases, then it is called as the gravitational acceleration. So we have studied, if we throw the stone vertically upward, its velocity decreases, means acceleration is produced due to the earth, and when stone is coming down its velocity increases due to the earth's gravitational force. अर्थ मुळे त्या स्टोनची वेलॉसिटी इन्क्रीज किंवा डिक्रीज होती म्हणजे स्टोन मध्ये काय प्रोड्यूस होते? ॲक्सिलरेशन. So this acceleration which is produced in an object due to the earth's gravitational force, it is called as the gravitational acceleration, and gravitational acceleration is denoted by small g. Now let's see the derivation of the small g. Now we have to find out the derivation or the formula of the gravitational acceleration. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन आपल्याला त्याचा फॉर्म्युला शोधायचा आहे. आधी आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला माहिती पाहिजे प्रत्येक वेळेस. F is equal to G m1 m2 upon r square. F is gravitational force, G is gravitational constant, m is mass of one object, m2 is mass of second object, r is the distance between two object. आता तोच फॉर्म्युला आहे, फक्त कसा लिहिला? F is equal to G mm upon r square. एक कॅपिटल M घेतला, एक स्मॉल m घेतला. जर एखाद्या ऑब्जेक्टचं मास खूप जास्त आहे आणि कमी म्हणजे अर्थाने आपण घेतलं तर अर्थचं मास आपल्यापेक्षा खूप खूप पटीने जास्त आहे, म्हणून मग आपण एक कॅपिटल एम आणि स्मॉल एम यूज करू. सो हिअर कॅपिटल एम मीन्स मास ऑफ द अर्थ अँड स्मॉल एम मीन्स मास ऑफ द ऑब्जेक्ट विच इज व्हेरी व्हेरी लेस ॲज कम्पेअर्ड टू द अर्थ. म्हणून फक्त ह्याच फॉर्म्युलाला आपण असे चेंज केले. कॅपिटल एम घेतला अर्थच्या माससाठी आणि स्मॉल एम घेतला ऑब्जेक्टच्या माससाठी विच इज प्रेझेंट ऑन द अर्थ. हा आपला फर्स्ट इक्वेशन आहे. F इज इक्वल टू G कॅपिटल M स्मॉल m अपॉन r स्क्वेअर. आणि F चा आपल्याला रेग्युलर फॉर्म्युला माहिती आहे फोर्सचा. F इज इक्वल टू ma 9th स्टँडर्ड मध्ये आपण स्टडी केलाय. वेअर m मीन्स मास अँड a मीन्स ॲक्सिलरेशन. पण इथं आपण स्टडी करतोय ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन, म्हणून तोच फॉर्म्युला काय चेंज होणार आहे? F इज इक्वल टू ma च्या ऐवजी आपण काय लिहिणार? mg, वेअर g इज नॉट ओनली ॲक्सिलरेशन, इट इज ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. आता हा फॉर्म्युला आपण चेंज करू. आपल्याला g चा फॉर्म्युला शोधायचा आहे ना. मग g इज इक्वल टू हा m कडे डिवाइड होणार. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ स्मॉल g? g इज इक्वल टू f अपॉन m. g इज ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन, f इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स, m इज द मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण ही f ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. फॉर्म्युला काय आहे g चा? g इज इक्वल टू f अपॉन m. आता आपण काय करणार? we will substitute the value of f here in this formula. So G is equal to F upon M. तर F च्या जागी आपण हा फॉर्म्युला लिहिला. G is equal to F च्या जागी आपण फक्त एवढं लिहिले.
GMM अपॉन आर स्क्वेअर आणि हा खालचा m आणि दोन्ही स्मॉल m कट होतील. So what is the formula, final formula of small g that we get? That g is equal to gm upon r square. Small g means gravitational acceleration, capital G means gravitational constant, m means mass of the earth and r means radius of the earth. रेडियस पृथ्वीवर असलेल्या वस्तूवरचं आपण acceleration काढतोय म्हणून r काय घ्यायचं आपल्याला, रेडियस ऑफ द अर्थ. So small g gravitational acceleration depends on the gravitational constant, mass of the earth and radius of the earth. So what is the formula of small g? Small g is equal to gm upon r square.